ला 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 आजचा व्लॉग मध्ये तूच स्टार आहे, तुला थंबनेलला ठेवेल भाई. नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे रविवार आणि डेट आहे 5 जुलै 2026 आणि वाजल्यात सकाळचे 11. तसं तर मी उठलो होतो 8:30 वाजता, पण रील्स वगैरे बघत होतो आणि रात्री एक व्हिडिओ प्रोड्यूस केली होती, पण काही क्लिप्स राहिल्या होत्या टाकायच्या. तर सकाळी उठून प्रोड्यूस केली, थंबनेल टायटल एडिट केलं आणि आता जाऊन फ्रेश झालो. आता थोड्या वेळात पिऊया ब्लॅक कॉफी आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. कालचा व्लॉग तुम्ही पाहिलाच असेल. काल पालघर आणि बोईसरचा रोड पूर्णपणे बंद होता आणि आता असं पहिल्यांदा झालं आहे की रेड अलर्ट दिल्यानंतर पाऊस पडला आहे. कारण की नेहमी रेड अलर्ट दिल्यानंतर पाऊस पडायचाच नाही आणि असा पडला आहे की पूर्ण वाटच लागून गेलं आहे. बाकी पूर वगैरे तर त्याने जोरदार काढलेला आहे आणि पाहूया आज काही प्लॅन झाला तर बाहेर जाऊया, नाहीतर माझी तरी इच्छा नाही मिळत अजूनपर्यंत बाहेर जाण्याची पावसात. आणि सो फार सो गुड. वेबसिरीज वगैरे बघून झालेली आहे. आता गेम खेळूया, नाहीतर थोडे व्लॉग्स बघूया. त्यानंतर तुम्हाला थोड्याच वेळात भेटतो. जर काही इंटरेस्टिंग झालं तर मोस्ट प्रोबेबली खेळायला तर क्रिकेट जाणारच आहेत. तर पाहूया, जमला तर क्रिकेट खेळण्यासाठीही जाऊ, नाहीतर काय आपला नॉर्मल बोरिंग व्लॉग चालू राहणारच आहे. बाकी जे काय घडेल ते तुम्हाला पाहायला भेटणारच आहे. पाऊस रात्रभर पडलेला आहे, आता जाऊन थोडा थांबलेला आहे. म्हणजे थोडाफार चालूच आहे, थांबला नाही प्रॉपर आणि तो चालूच राहणार आहे अजून उद्यापर्यंत, असं हवामान खात्याकडून माहिती आलेली आहे न्यूजवर. आणि सो फार सो गुड. अँड ॲज युजल आवर डे स्टार्ट्स विथ ब्लॅक कॉफी. आज जेवणामध्ये राईस आणि चिकनची भाजी. 2:50 झालेले आहेत आणि जेवण वगैरे झालेलं आहे. घरी काय टाईमपास केला फक्त, व्लॉग्स वगैरे काहीच नाही बघितले, रील पण नाही बघितल्या. आणि आता आम्ही चालल्यात क्रिकेट खेळायला. बघा फिरायला वगैरे जात का नाही. सध्या पाऊस खूप जोरदार पडत आहे आणि रिस्क खूप आहे. तशी तर आपण मोठ्या मोठ्या रिस्क घेतात, पण जाऊ द्या, थोड्या दिवसात करू पालघर एक्सप्लोर चांगल्या प्रकारे. थोडा पाऊस थांबल्यानंतर आता जीत आहे, साहिल आहे, पियुष, आकाश, आम्ही सर्व जात आहेत. बाकी सर्व मागून येणार आहेत आणि आज असं वाटते आमची टीम एकत्र खेळणार आहे. सर्व जे वेगवेगळे खेळतात आणि सुशांत वगैरे येणार आहेत, तर त्यांच्यासोबत मॅच खेळूया. आत्ता आम्ही निघालेले आहेत दापोलीला जाण्यासाठी. पाऊस थोडा थोडा आहे. आज पाऊस पडला पाहिजे, कारण की नेमका आम्ही जातात आणि पाऊस थांबून जातो. कारण की मॅच म्हणजे विंड बॉल खेळण्याची मजा आहे ती पावसातच आहे. बाकी वातावरण एक नंबर आहे. कुठेतरी हिल स्टेशनवर जायला हवं होतं, पण आम्ही दापोलीचं हिल स्टेशन सध्या आमच्या नावावर केलेलं आहे क्रिकेट खेळायला. आणि सध्या तरी आम्ही क्रिकेट खेळूनच मजा करत आहेत. आज पूर्णपणे पॅक आहे ग्राउंड. आणि गोरू जॅक्सन चड्डी घातलंय का नाही? गोरू जॅक्सन चड्डी घातलंय का नाही तू? आता आमची बॅटिंग आहे आणि सुशांत वाजे यांची बॉलिंग. आज भरमसाठ पाऊस आलेला आहे. सुशांत वाजे पूर्णपणे फिल्डिंग लावताना. तुलसीबाई काय कमेंट करेल आज? एवढा दिवसचा आपला गेम बघून पोरं एकदम खुश झाली आणि आमच्यासोबत मॅच लावायला आमचा प्रवास केलाय त्यांनी. वखारवरून डायरेक्ट इकडे वरून दापोलीपर्यंतचा प्रवास आहे. असाच रडत परत जाणार आहेत ते आणि आम्ही जिंकणार आहेत. असं तुम्ही दरवर्षी आम्ही जशी जिंकतात यंदाही रफ्तार के सौदागर गोरू जॅक्सन. ओ हर्ष भाई बॉलिंग मार्क पे. ओ माय गॉड, परत एकदा वाईट. खतरों के खिलाडी 5 अंकित आंबेकर. हे अंकित कैसन बा? अरे पडेल ना थांब, आता तुझ्यासाठी भाई व्हिडिओ चालूच ठेवायला लागेल. आरामात काय वाटतं अंकित तुला? जायला भाई, जायला नाही तुटणार रे भाई. अरे तो वजन किती? 51 किलो. जा बोला की लेवल का बंद. आता आधीच आपला एक तंगडा मोडलाय. तिकडे बघा सर्व खेळायला लागलात आणि इकडे अंकित भाई आमचे रोपवे. अरे रोपवे. ला 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 आजचा व्लॉग मध्ये तूच स्टार आहे, तुला थंबनेलला ठेवेल भाई.
आला तो आलाय आर्मी मध्ये झाली हो. आर्मी मध्ये सिलेक्शन आर्मी मध्ये जाईल ना आर्मी जाणार भैया आणि आर्मी मध्ये जाऊन आमची फुल सोय करणार. हा रूट दाखवला ना त्या कोपऱ्यातून आलेला आहे. हो जीत के वापस आएंगे. मित्रांनो आता हवा चालू. निहार काय वाटतं तुला? आपण पहिली मॅच जिंकले, आता पहिली मॅच दुसरी जिंकले जसं मी सांगितलेलं तुम्हाला. आल्यात ते हरूनच जाणार. पहिल्याच मॅच मध्ये समजून गेलेलं आहे तुम्हाला. हार्दिक तू ऑलरेडी लेट आला, पण तुला कसा अनुभव आला मॅचचा? आज मी एकदम स्वतःला शांत ठेवणार. हे माझ्यासाठी खूप बेटर राहील. ते बघा इकडे जोरदार टेस्ट मॅच चालू आहे. अरे 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 बघा हर्ष भाईला शिव्या पडत आहेत आणि तिथे साजन भाई मागे उभे आहे. आकाश आउट होऊन आलेला आहे आणि आमच्या टीमचा हावरा बॅट्समन देखील इथे पोचलेला आहे. 30,000ला किती किती 30,000चा मोबाईल आणलाय. आणि तिथे भाई देखील रेस्ट घेत आहे. पियुष पण रेस्ट, म्हणजे गंभीर विषय. भाईने आयुष्याला रेस्ट दिले. हो खतरनाक वारा चालू झालेला आहे बघा, तुम्ही बघू शकतात. आणि आता गोरू जॅक्सन बॉलिंग मार्कवर. गोरू जॅक्सन एअर स्विंग बघा. याला ब्लॉग मध्ये घेतल्यावर व्ह्यूज जातात का बघू. गोरू जॅक्सन ऐसे डालेगा तो रहने दे भाई, ऐसे डालेगा तो रहने दे भाई. ओ चिंटू, हाउ आर यू फीलिंग? येस ब्रो, व्हेरी नाईस. गर्दी गाड्या बघा मागे. फोकस. हो घमासान हवा चालू आहे. बेकार, डेंजर. हे बघा खूपच बेकार हवा चालू आहे. काय नाही होऊ शकत. साजन दादा काय बोलेले हवेमध्ये? हवा अशी आहे की बॅट सुद्धा बाजूला जाते. तुम्हाला हवेचा आवाज नसेल येत कारण की मोबाईल प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पॅक आहे. ही गर्दी सांगते क्रिकेटवर एवढं प्रेम. बघा रीलवर बघितलं यांनी 2-3 दिवस. आज सर्व इथे खेळायला. खेळून खूप मजा आली. किती 2:40ला आलेलो आणि आता 7:30 वाजलेले आहेत. घरी चाललो आहे. व्लॉग थोडाफारच शूट केला असेल कारण की खेळण्यातच व्यस्त होतो. आज पण बॉडी खूप थकलेली आहे. आज आम्ही 2च्या 2 मॅच जिंकलेल्या आहेत. टेस्ट मॅच होती, विकेट जाईपर्यंत खेळायचं. आता घरी चाललो आहे. घरी जाऊन आज तर खूपच जास्त आराम करायला लागेल. बाय बाय ऋतिका पाटील. 500 दिन तेरे से छुटकारा मिल रहा है. तू चालला. बाय 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 बाय. या अगोदर तुम्ही बघितलं असेल की मी गुड्डीला सोडायला गेलो होतो स्टेशनवर. म्हणजे मी घरी आलो आणि घराच्या बाहेरूनच गेलो आणि आता जस्ट घरी आलो आहे आणि आता थोड्या वेळात जेवतो. तर होप करतो हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा 3 वाजता गेलो होतो घरून क्रिकेट खेळण्यासाठी, म्हणजे 2:40ला. घरी आलो लगभग 7:40ला. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय. आणि पाऊस अजूनही चालूच आहे आणि उद्या पण चालूच राहणार आहे. पहिल्यांदा असं झालं आहे की रेड अलर्टमध्ये पाऊस पडत आहे, नाहीतर रेड अलर्ट दिल्यानंतर पाऊस पडतच नाही. चला बाय बाय.